जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एखाद्या व्यक्तीचा पत्ता जर आपल्याला विचारला किंवा एखादी व्यक्ती आपल्याला पत्ता सांगत असेल तर अगदी नकळतपणे अपार्टमेंट आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्याच्यामध्ये गल्लत होते. बऱ्याचदा आपल्याला माहीतच नसतं की या दोन गोष्टींमध्ये फरक आहे किंवा त्याचे नियम कायदे वेगळे असू शकतात. आजच्या भागात आपण यावरच चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी ज्या तज्ञांना आपण आमंत्रित केलंय त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आपले पहिले तज्ञ आहेत श्री प्रसाद परब सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत आणि त्याबरोबरीने आज विषय तज्ञ म्हणून आजच्या चर्चेत सहभागी झालेत. आजचे आपले दुसरे तज्ञ आहेत भास्कर म्हात्रे सर. नमस्कार सर. कार्यक्रमात स्वागत. सर सचिव आहेत महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण फेडरेशनचे. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ञ आहेत शर्मिला रानडे मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचंही स्वागत. मॅडम समन्वयक आहेत तक्रार मार्गदर्शन केंद्र मुंबई ग्राहक पंचायत. आज आपण नेमका फरक आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगणार आहोत की अपार्टमेंट्स, कॉन्डोमिनियम किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बरोबरीने जाणाऱ्या या सगळ्या गोष्टी असं मानलं जातं. खरंच हे खरं आहे का, त्याच्यात काही फरक आहे? हाच माझा पहिला प्रश्न आहे. मुळात अपार्टमेंट किंवा कॉन्डोमिनियम आपण म्हणतो आहोत सर, म्हणजे काय, काय असतं ते? अपार्टमेंट आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधला फ्लॅट, तिथे आपण फ्लॅट असं संबोधतो आणि इकडे आपण अपार्टमेंट असं संबोधतो. आणि हा दोन्ही कन्सेप्ट जर आपण पाहिला तर आपल्याकडे 1882चा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे आणि हे ओरिजिनल स्टॅट्यूट्स आहेत, म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट्स. आणि ह्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये एक सेक्शन 7मध्ये पार्ट ओनरशिपचा कन्सेप्ट सांगितलेला आहे की जर तुम्हाला एका प्लॉटमध्ये पार्ट ओनरशिप हवी असेल तर ती आपल्याला कुठून मिळतं, तर ते स्तोत्र आहे आपल्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या सेक्शन 7मधनं. आणि तोच कन्सेप्ट आपल्याकडे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जे आपण फॉर्म करतो तर कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये 1960ला पहिल्यांदा आपल्याकडे आलं. आणि आपल्याला सांगितलं की तुम्ही एका प्लॉटवरती जर तुम्हाला पार्ट ओनरशिप हवी असेल तर 10 लोक मिळून एक प्लॉट घ्या आणि त्याच्यावरती इमारत कन्स्ट्रक्शन करा. इमारत कन्स्ट्रक्शन झाल्यावरती तुम्ही त्या फ्लॅटचे ओनर व्हा अलॉंग विथ दॅट प्लॉट. त्या पार्ट ओनरशिपचा कन्सेप्ट तिथे आला पहिल्यांदा. पण वास्तविक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्यावेळेला 1960 नंतर स्थापन व्हायला सुरू झाल्या तर तिथे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मेंबरशिपचा कन्सेप्ट आहे. तुम्ही जर म्हटलं की तुम्ही सोसायटीचे कोण आहात तर आपण म्हणतो मेंबर आहोत आम्ही. आणि मेंबरशिप कन्सेप्टमध्ये ओनरशिप येत नाही, ओनरशिप विल गो टू द सोसायटी असा आपल्याला कायदा सांगतो की सोसायटी इज द ओनर ऑफ द प्लॉट ॲज वेल ॲज द बिल्डिंग. मग तुम्ही कोण आहात तर तुम्ही अलॉटी आहात. आपल्या बायलॉजमध्ये आपल्याकडे शब्द आहे तुम्हाला अलॉट केलेला आहे फ्लॅट. आणि मेंबरशिप कन्सेप्ट आहे. मग त्यावेळेला 1960 नंतर ज्या बँकांकडे जर कोण जात होतं आणि सांगत होते की आम्हाला कर्ज हवं असेल तर मग बँका सांगत होत्या की तुम्ही मालक नाही आहात कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टप्रमाणे, तुम्ही तर मेंबर आहात, अलॉटी आहात, मग तुम्ही संस्थेला आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांना कर्ज देऊ. आणि असा त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल 1960च्या दरम्यान म्हाडा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड जे आहे हे बऱ्याच ठिकाणी फ्लॅट्स कन्स्ट्रक्शन करत होते पण घेणाऱ्याला कोण जमत नव्हतं कारण कर्ज मिळत नव्हतं. मग ह्या धर्तीवरती ओनरशिप प्रदान व्हावी म्हणून महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970चा जो आहे तो फॉर्म करण्यात आला आणि तिकडे पहिल्यांदा कन्सेप्ट आला की तुम्ही त्या अपार्टमेंटचे ओनर आहात.
पूर्वी मेंबरशिप, इथे कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये मेंबरशिप कन्सेप्ट होता, पण नंतर कालांतराने काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आले, 1985 मध्ये काही जजमेंट्स आले आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलं की जो कॉपरेटिव्ह संस्थेमध्ये पण जो मेंबरशिपचा कन्सेप्ट आहे दॅट इज टाईड अप विथ ओनरशिप कन्सेप्ट, आणि मग त्यानंतर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला देखील तिथे कर्ज मिळणं सुलभता प्राप्त झाली. मग अशा तऱ्हेने हा अपार्टमेंट आणि कंडोमिनियम आणि कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा फरक आहे. मग इथे अपार्टमेंट आपण संबोधतो, तिथे आपण फ्लॅट असं संबोधतो. तिकडे मेंबरशिप कन्सेप्ट आहे आणि अपार्टमेंट कायद्याखाली आपल्याकडे ओनरशिप कन्सेप्ट आहे. मग इथे आपण फ्लॅटचे ओनर, अपार्टमेंटचे ओनर आहोत, अलॉंग विथ द अनडिवायडेड इंटरेस्ट इन द कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीज. तर हा मुख्य फरक आहे. मात्र सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मग कामकाजामध्ये काही फरक असतो का? सोसायटीचं जे कामकाज चालतं ते आणि अपार्टमेंटचं जे चालतं ते, म्हणजे आपण सगळ्या मीटिंग्स असतील किंवा ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यात फरक आहे का? त्यात सुद्धा साम्य जाणवतं? भरपूर फरक आहे ह्याच्यामध्ये. दोन्ही हे जे अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970, त्याचे रूल्स 1972, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960, रूल्स 61. ह्याच्यात जर तुम्ही जर पाहिलं तर अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट जर तुम्ही पाहिला की त्याच्यात मीटिंग आहे, मीटिंग आहे. मीटिंग तुम्ही वर्षातून एक तुमची ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग बोलवायची आहे, ते ऑगस्टपर्यंत बोलवायची आहे. ओके, पण तिथे कसं होतं, तुमची मीटिंग बोलवली की त्याचं पुढे त्याचं ऑथॉरिटी कोणी नाही आहे. इथे जे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 मध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 30 सप्टेंबरच्या मीटिंग बोलवायची आहे, ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग. नाही जर बोलवली तर सेक्शन 75 कमिटी डिझॉल्व, आणि मग तुमची जर मॅनेजिंग कमिटी जर मीटिंग पाहिलीत तर तिकडे अपार्टमेंटमध्ये वर्षाला 2 मीटिंग चालतील. ओके, पण इथे तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनुसार वर्षाला तुम्हाला 12 मीटिंग घ्यायच्या आहेत. दॅन स्पेशल जनरल बॉडी मीटिंग इथे पण तुम्ही बोलू शकता अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टनुसार, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनुसार पण तुम्ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलू शकता. बरोबर. अशा तऱ्हेने मीटिंगचं म्हणजे अपार्टमेंटमध्ये पण आहे आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पण. अपार्टमेंटमध्ये थोडंसं तेवढं त्याच्याकडे दुर्लक्ष होते, पण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तुम्हाला रजिस्टरना कळवायला लागतं. हा फरक आहे. आता हा फरक तर सरांनी सांगितला, पण माणसं तर सारखीच असणार, सगळीकडे राहणारी आणि त्यांच्यामध्ये समस्या तर असणारच काही ना काहीतरी. मॅडम तुम्हाला काय वाटतं की अपार्टमेंटमध्ये कुठल्या प्रकारच्या समस्या जाणवतात की त्या सगळीकडे कॉमन आहेत? समस्या साधारणतः सेमच असतात, कारण माणसांची प्रवृत्ती सेमच असते, ॲटिट्यूडल इश्यूज असतात, आणि एका घरातली 4 माणसं सुद्धा त्यांचंही एकमेकांशी पटत नसतं. तसंच आहे ते. जसं सोसायटींमध्ये पण विषय असतात की मेंबर्सना काही इश्यू होतात, मेंबर्स आणि मेंबर्सचे काही इश्यू होतात, किंवा मेंबर्स आणि सोसायटीचे इश्यू होतात. तसंच इथे पण आहे. आपसांमधले पण त्यांचे अपार्टमेंट ओनर्सचे इश्यू असू शकतात. उदाहरणार्थ आता खाली वर जेव्हा राहतात तर तेव्हा वरच्या घरातनं लिकेज आलं तर ते खालच्याला त्रास होतो, तेव्हा तो बोलणारच. त्यामुळे ह्या ज्या समस्या तिथे आहेत त्या समस्या इथे पण आहेत. उदाहरणार्थ अजून एक सांगायचं झालं तर जर तुमच्या सोसायटीमध्ये जे मेंटेनन्स चार्जेस असतात ते जर एखाद्याने दिले नाही तर इथेही तो विषय येऊ शकतो की एखादा अपार्टमेंट ओनर नाही देणार काही वेळेला, किंवा त्याचे काहीतरी वेगळे त्याच्यावरनं मुद्दे असू शकतील. तर इश्यूज मोर ऑर लेस सेमच आहेत, फक्त ते मांडण्याची पद्धत किंवा ते रिझॉल्व करण्याच्या ठिकाण वेगळं असू शकतं. पण आता तोही थोडासा फरक कमी झालेला आहे. आपण बोलूयाच त्याच्याविषयी. हो, म्हणजे आपण आता या विषयावर आलोच आहोत, कारण आपला हा कार्यक्रम माहिती देण्याबरोबरच तक्रारी ज्या असतात त्या कशा सॉल्व्ह करायच्या किंवा कशा प्रकारच्या असतात, त्याचं निवारण कुठे आणि कसं, आपण त्याच विषयाकडे आता येऊया. मुळात मॅडमने सांगितलं त्याच्यात काही तक्रारींची भर घालायची आहे का, आणि त्या कुठे करायच्या असतात, आणि त्या समस्या सोडवल्या कशा जातात अपार्टमेंट्सच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतोय. दोघंही सांगाल मला. सरांपासून सुरू करू. आता काय झालं की आता एक नवीन म्हणजे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 मध्ये एक अमेंडमेंट आहे. ती अमेंडमेंट अशी आहे की समजा एक जो अपार्टमेंट ओनर्स आहे त्याची जर एखादी कंप्लेंट असेल तर ती कुठेकडे रजिस्टरकडे जायची. मग रजिस्टर काय करतो, त्यांना बोलवून त्यांना, पण अजून त्यांना पनिशमेंट वगैरे अशी काही नाही आहे त्याच्यात. अच्छा. आता नवीन एक कमिटी आता झालेली आहे, नवीन कमिटी, सगळी तज्ज्ञ मंडळी त्या कमिटीत आहेत. आणि तुम्ही जर अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट जर पाहिला तर 28 सेक्शन आहेत. अच्छा.
आणि तुमच्या हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये फार 28 सेक्शन आहे, पण 28 सेक्शन जर तुम्ही पाहिलीत तर त्याच्या जवळजवळ 20 सेक्शनमध्ये अमेंडमेंटची गरज आहे आणि 20 सेक्शनमध्ये अमेंडमेंट केलं तर तो ॲक्ट अगदी व्यवस्थित होईल आणि आणखीन त्याच्यात काही सेक्शन ॲड करायला लागतील. अशा तऱ्हेने आत्ता जी कमिटी जी आहे सगळी तज्ज्ञ मंडळी त्या कमिटीमध्ये आहेत, आमचे परब साहेब पण असतात त्या कमिटीमध्ये, आणि ते जर अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट रूल्स आणि बायलॉज जर व्यवस्थित अमेंडमेंट झाला तर तोड होईल. सर काय सांगाल? बेसिक हा मुद्दा आपला आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रजिस्ट्रारकडे आपल्याकडे कंप्लेंट करता येतं, इथेही त्या प्रोव्हिजन्स आता येत आहेत. आणि हा कन्सर्न का आहे, म्हणजे सरांनी आता कमिटीचा उल्लेख केला, ही कमिटी वगैरे स्थापन का झाली आता, त्याचं रिझन आहे. तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हे माहिती असेल की 97th अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनल जे 2011 साली झालं, त्यामध्ये फंडामेंटल राईट्सचा जो आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनमध्ये चॅप्टर आहे त्या आर्टिकल 19 मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीचा समाविष्ट करण्यात आला. म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करणं हा तुमचा आता मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. पण त्याचप्रमाणे आपल्याकडे 2011ला ज्या वेळेला कोऑपरेटिव्ह सोसायटी फर्स्ट टाइम कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्कॉर्पोरेट झालं, त्या अगोदर म्हणजे 1950 पासून जे संविधान आहे त्यामध्ये त्याच आर्टिकल 19(1)(c) मध्ये असोसिएशन शब्द पूर्वीपासून होता. म्हणजे असोसिएशन फॉर्म करणं हा देखील तुमचा मूलभूत अधिकार आहे. आणि त्याच धर्तीवरती मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मधना कॉन्स्टिट्यूशननी सरकारना सांगितलं की तुम्ही ह्या प्रोटेक्शन म्हणजे अपार्टमेंट असो की कोऑपरेटिव्ह सोसायटी असो ह्यांच्या वेलफेअर आणि प्रोटेक्शनसाठी ह्यांना रेमेडी प्रदान करा, ज्या काय अडचणी येतात त्या रेमेडी प्रदान करा. आणि म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे आता देखील इथे 2018 मध्ये अमेंडमेंट झाल्या आणि 16A सेक्शन 16A जो आहे तो इन्कॉर्पोरेट करण्यात आला अपार्टमेंट कायद्यामध्ये. तिथे कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून रजिस्ट्रारची नियुक्ती झालेली आहे. आणि जर ते काही विषय अडीअडचणी तुम्हाला ह्याच्यामध्ये असतील, डिस्प्यूट्स असतील अपार्टमेंटमध्ये, त्या तुम्ही रजिस्ट्रार समोर मांडू शकता आणि ते डायरेक्शन्स देतात त्यामध्ये. आणि डायरेक्शन्स देऊन म्हणजे कायद्याचं इंटरप्रिट करतात आणि सांगतात की हे योग्य आहे, अशा तऱ्हेने तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. ही देखील रेमेडी आता आपल्याला फॉलो मिळत आहे आणि नवीन कायदा देखील अमेंड होत आहे. बरं, या सगळ्यामध्ये कोणती आता गृहनिर्माण संस्थांबद्दल आपण बोललोय, आपले कार्यक्रम झालेत त्याच्यावर. आता अपार्टमेंट्स बद्दल बोलायचं झालं तर मेंटेनन्स असं काही असतं का? तो निधी मुळात कसा उभारला जातो? कारण शेवटी सगळेजण एकत्र येऊन राहतात म्हणजे खर्च तर होणारच आणि कॉमन सुद्धा काही खर्च असणार, तर तो निधी कसा काय? निधी तुम्हाला एकतर शेअर कॅपिटल 100 रुपयाचं एक शेअर त्याप्रमाणे एक येतं, मेंटेनन्स चार्जेस मंथली मेंटेनन्स चार्जेस त्याप्रमाणे येतं. दॅन तुमचा जो प्रॉफिट आहे ह्याच्यातला जो प्रॉफिट आहे तो तुम्ही रिझर्व्ह फंडाला वर्ग करू शकता. हां, तो आहे. त्याच्यानंतर व्हॉलंटरी डोनेशन्स तुम्ही देऊ शकता. अशा तऱ्हेने निधी तुम्हाला गोळा करतो. हे ॲक्टमध्येच आहे प्रोव्हिजन, बायलॉजमध्ये यांचं प्रोव्हिजन आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला ते करता येतं. बरं, आणि मग त्याची काही गुंतवणूक वगैरे पुढे? हां, त्याची जी गुंतवणूक आहे ना त्याच्यात तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये गुंतवणूक करता येते. तसंच डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक त्याच्यात गुंतवणूक करता येते. त्याच्यानंतर आणखीन इतर ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत किंवा बँकिंग इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये पण तुम्हाला गुंतवणूक करतात आहे. अच्छा, अशा पद्धतीने तो निधी तुमचा अशा तऱ्हेने ती करतायत. म्हणजे सेम प्रोव्हिजन ह्याच्यात कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये पण आहे ती. अच्छा अच्छा. आणि समजा हे सगळं व्यवस्थित आपण सगळं ठरवलं की किती निधी काढायचा काय सगळं, आणि जर कोणी भरत नसेल तर त्याच्यात फक्त प्रॉब्लेम आहे. समजाच कोण भरत नसेल प्रॉब्लेम आहे. समजा इथे कसं होतं, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टचं सेक्शन 154B29 आहे. 154B29 एक नोटीस द्यायची, सेकंड नोटीस द्यायची, 3 नोटीस द्यायची. यू फॉर्ममध्ये तुम्ही ॲप्लिकेशन्स करायचं, बरोबर, दावा दाखल करायचा, तिकडे हिअरिंग होते आणि हिअरिंग झाली तिकडे किंवा रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू होतो. आणि एकदा रिकव्हरी सर्टिफिकेट झालं की तुम्ही फेडरेशनकडे यायचं. सगळ्या ऑल म्हणजे मुंबई फेडरेशन असू दे, ठाणा फेडरेशन असू, नवी मुंबई असू, पण त्यांच्याकडे यायचं. त्यांच्याकडे रिकव्हरी ऑफिसर आहेत आणि ते चांगल्या प्रकारे रिकव्हरी करतात. म्हणजे ऑप्शन्स पण होत आहेत फ्लॅट. अच्छा, बरेचसे फ्लॅट ऑप्शन्स आहेत. पण अपार्टमेंट ओनरमध्ये ती अजून प्रोव्हिजन नाही आहे. मग तुम्हाला सिव्हिल कोर्टात जायला लागतं. ओके, म्हणजे अशा पद्धतीने इकडच्या इकडे असा न्यायनिवाडा न होता अजूनही ती प्रोसेस पुढपर्यंत न्यावी लागते. याचं कारण असं आहे की सेक्शन 16A मध्ये त्यांनी सांगितलं की रजिस्ट्रार समोर तुम्ही जायचं, पण रजिस्ट्रारला प्रोसिजर कुठली फॉलो करायची आहे त्याचे रूल्स अजूनही आलेले नाही आहेत अपार्टमेंट संदर्भातले. मग रजिस्ट्रार फक्त डायरेक्शन्स प्रदान करतात की सांगतात की हे योग्य आहे, अशा तऱ्हेने तुम्ही करावं.
आणि हा कायद्याचा इंटरप्रिटेशन आहे. पण ते फॉलो नाही केलं तर त्याच्यासाठी काय, मग तिकडे सेक्शन 23 आहे अपार्टमेंट ॲक्टमध्ये, तो सांगतो ॲक्शन म्हणजे मग रेमेडी. मग रेमेडी कुठे, तर सिव्हिल कोर्टामध्ये रेमेडी आहे. आणि तिथे आपल्याकडे समजा काही विषय असे आले तर मग त्याला फास्ट रेमेडी कसं प्रदान करता येईल, तर मग ॲक्शन ज्या वेळेला सिव्हिल कोर्टामध्ये येतं त्यावेळेला आपण सजेस्ट करतो, रिक्वेस्ट करतो लोकांना की तुम्ही टेम्पररी इंजंक्शन देखील फाईल करा. आणि टेम्पररी इंजंक्शन हे सिव्हिल कोर्ट 6 महिन्यामध्ये त्याचा निर्णय देतं. त्यामध्ये जे फंड्स आहेत, जे अनडिस्प्युटेड त्यांचं म्हणणं असतं, समजा एक अपार्टमेंट ओनर म्हणतो की आमच्याकडनं काही फंड्स घेतलेले आहेत ते मला एवढे मान्य नाही आहेत, एवढं माझ्या हिशोबाने येतं, तर ते त्याच्या हिशोबाने जे काही येतात ते फंड्स आपण ताबडतोब त्यांना भरायसाठी टेम्पररी इंजंक्शन फाईल करतो. आणि इंजंक्शनच्या माध्यमातून आपण ती ऑर्डर घेतो. त्या ऑर्डरच्या माध्यमातून तेवढे फंड्स देखील अपार्टमेंटमध्ये पहिले येतात आणि मग नंतरच्यासाठी डिस्प्यूट जो आहे तो कंटिन्यू राहतो. असं म्हणजे अजून त्याच्यामध्ये अजून थोडी सुधारणा नियम आले की मग जरा सिम्प्लिफाय होईल. कारण आता आमच्याकडे एक तक्रार आली होती की त्या अपार्टमेंट ओनरचीच तक्रार होती. तर त्यांनी हेच सांगितलं की आमच्याकडे एक मेंबर आहे, एक अपार्टमेंट ओनर आहे, ते पैसेच भरत नाही आहेत मेंटेनन्सचे. तर मी त्यांना नियमाप्रमाणे म्हटलं की रजिस्ट्रारला आता पॉवर मिळालेला आहे आणि ती डेलिगेटेड अथॉरिटी आहे, त्यांना आहे आता अधिकार, तर तुम्ही तिथे तक्रार करा. तर त्यांनी मला सांगितलं हो मी गेलो होतो तिथे, पण त्यांनी मला काहीच सपोर्ट केला नाही, कारण ते म्हणतात की नाही अभी इसमें हम कुछ नहीं कर सकते. मी त्यांना मग समजावून सांगितलं की नियम आले तरी, म्हणजे ऍक्ट कायदा आला तरी तो कायद्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होणार आहे ह्याच्यासाठी नियमांची गरज असते. मग त्या नियमांमध्ये कसं काम करायचं त्याची सूचना असते, त्याची प्रोसेस असते. तर एकदा ते नियम आले, रूल्स पब्लिश झाले, नोटिफाय झाले की मग म्हटलं तुमचं काम नक्की होईल. तोवर तुम्ही आपसामध्ये समेट घडून आणायचा प्रयत्न करा, नाही तर आमच्याकडे या, आम्ही समेट घडून द्यायचा प्रयत्न करतो. पार्किंग चार्जेस आहेत किंवा इतरही अनेक ज्या छोट्या मोठ्या समस्या असतात त्यावर मग तोडगा काढायचं काम कसं काय म्हणजे होतं. मला थोडंसं त्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन कदाचित आपल्या प्रेक्षकांना सुद्धा होईल की बाकी सगळ्या ठिकाणी थोडं सोपं असतं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये, इथे थोडं क्लिष्ट वाटतंय. तर खरंच तसं क्लिष्ट आहे का? तसं नाहीये. तसं क्लिष्ट नाहीये. इथे कसं मॅनेजिंग कमिटी असते. हां एक्झॅक्टली. ओके, इथे पण मॅनेजिंग मॅक्झिमम तुम्ही 12 मॅनेजिंग कमिटी मेंबर्स घेऊ शकता इथे. आणि त्यांची मीटिंग जरी वर्षातून 2 कंपल्सरी आहेत, प्रत्येक महिन्याला पण तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्ही त्याचे रूल्स बनवू शकता. अच्छा, आपण त्याचे रूल्स बनवू शकतो. आणि मग ह्या कमिटीच्या निवडणुका वगैरे त्यांचं काय आहेत ना? हो, तिथे बायलॉ नंबर 23 मध्ये तिथे इलेक्शन संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे. अच्छा. मग अपार्टमेंटमध्ये तिथे सांगितलेलं आहे की सुरुवातीला तुम्ही 2 तुमचे जे बोर्ड ऑफ मेंबर्स आहेत ते 3 वर्षासाठी नियुक्त करा. नंतर 2 मेंबर्स जे आहेत ते 2 वर्षासाठी नियुक्त करा आणि 1 मेंबर जो आहे तो 1 वर्षासाठी नियुक्त करा. ह्याचं कारण असं आहे की नंतर हे लोक जेव्हा रिटायर्ड होतील म्हणजे त्यावेळेला नवीन जो आहे तो चार्ज घेणारा जो आहे तो 3 वर्षासाठी कंटिन्यू होईल. मग काय होतं, ह्यांचा बोर्ड कधी डिझॉल्व्ह होतच नाही. ती एक ॲडव्हान्टेज अपार्टमेंटमध्ये आहे. रादर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये आपण बघितलं तर तिथे सरसकट एंटायर बोर्ड 5 इयर्ससाठी टेन्युअर असतं आणि आफ्टर 5 इयर्स एव्हरी इलेक्शन्स जे आहेत ते कंडक्ट करतात. पण इकडे दर 3 वर्षांनी मग नवीन लोक आतमध्ये येतात आणि मग जुनी लोक पण त्याबरोबर असतात. जुना लोक आपला अनुभव शेअर करतात आणि नवीन लोकांना ते पास आउट करतात. असं तो फरक आहे अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये, तो एक फरक आहे. आणि आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इलेक्शन होण्यासाठी एक वेगळी नियमावली आहे आपल्याकडे. बरोबर. इलेक्शन टू कमिटी रूल्स आहेत, तसे इथे असे विशेष नियम नाही आहेत. म्हणजे ते महिला असल्या पाहिजेत किंवा राखीव वर्ग जो आहे काही नाहीये तसं, कारण एवढं ते गव्हर्न केलं जात नाहीये. त्याच्याकडे आतापर्यंत कसं आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण असेल असं काही नव्हतं. बरोबर. आता मागच्याच वर्षी ते अमेंडमेंट आलेलं आहे आणि रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज म्हणजे जिथे आपल्या मेंबर्स जातील हाऊसिंग सोसायटीचे, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे, त्यांनाच तो डेलिगेटेड पॉवर केलेला आहे की तुम्ही अपार्टमेंटच्या अनुषंगाने पण काही तक्रारी असतील तर त्याचं तुम्हाला त्याही तुम्ही हाताळा. एक गोष्टी अशा डोळ्यासमोर येत आहे की आता थकबाकीदार मग ह्या निवडणुकांमध्ये उभे राहू शकतात का अपार्टमेंटच्या? ह्याच्यात थकबाकीदार तर उभं राहू शकणार नाही, वोटिंग पण करू शकत नाही. अच्छा.
तिथे वोट करू शकतो. कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट नुसार तिकडे करता येतं. तिकडे फक्त थकबाकी जर असतो ना, आणि दुसरा फरक कसा असतो, तिथे थकबाकी कन्झिक्युटिव्ह 3 months जर तो त्याने जर त्याच्या मेंटेनन्स भरला नाही तो थकबाकी, इथे 2 महिने 60 days केलेले आहे इथे. आणि तिथे कसं तुम्हाला वोटिंग करता येतं, पण यू कॅनॉट कॉन्टेस्ट द इलेक्शन, पण इथं तसं नाहीये. इथे वोटही नाही करू शकत आणि उभंही, आणि इथे 2 वर्ष जर नाही झाली तर तो डिफॉल्टर. हा फरक आहे. इंटरेस्टिंग आहे ही माहिती. पूर्वी हाऊसिंग सोसायटीमध्ये पण तसंच होतं, कारण आपला कायदा नवीन हाऊसिंग चॅप्टर आला नव्हता, आणि ज्या वेळेला हाऊसिंग चॅप्टर 2019 साली आला त्यावेळेला ती प्रोव्हिजन आपण काढून टाकली, आणि मग नवीन रूल्स आपल्याकडे 2021 मध्ये आले. त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही डिफॉल्टर जरी असेल तरी त्याचे वोटिंग राईट्स घेऊ नका काढून, त्याला वोटिंग राईट्स द्या आणि त्याला कंटेस्टिंग राईट्स फक्त देऊ नका. बरं. आता हे सगळं जरी असलं, म्हणजे आता अपार्टमेंट ओनर आपण म्हणतो आहोत, आणि आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा बघितलं. मला मॅडमना विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्याला समजा गिफ्ट डीड करायची असेल, किंवा जर नॉमिनेशन करायचं असेल, हस्तांतरण करायचं असेल, ह्याचे काय नियम आहेत अपार्टमेंट? आपली प्रॉपर्टी आहे, आपण ती गिफ्ट देऊ शकतो, पण नॉमिनेशन होऊ शकत नाही ह्याच्यामध्ये, कारण तसं काही प्रोव्हिजन नाहीये आत्ताच्या कायद्यामध्ये. त्यामुळे नॉमिनेशन नाही होऊ शकत. तुम्ही गिफ्ट देऊ शकता, तुम्ही ती विल करून तुमच्या वारसदारांना पुढे ती प्रॉपर्टी देऊ शकता, पण नॉमिनेशनची सुविधा कायद्यामध्ये नसल्यामुळे ती मेंबर्सना उपलब्ध नाही आहे. कारण सोसायटीज मध्ये ते तर आता करावंच लागतं, नाही का? ह्याच्यावर सुद्धा काही विचार सुरू आहे का अजून? आपल्याकडे हाऊसिंग सोसायटीमध्ये 4 कॅटेगरीचे मेंबर्स असतात. एक ओरिजिनल मेंबर असतो, जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर आणि प्रोव्हिजनल मेंबर. ती 3rd आणि 4th कॅटेगरी इकडे मिसिंग आहे. अपार्टमेंटमध्ये फक्त बायलॉ नंबर 7 मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही 6 मध्ये सांगितलेलं आहे जॉईंट ओनर्स घेऊ शकता. जॉईंट अपार्टमेंट ओनर्सला संबोधलेलं आहे, पण जॉईंट अपार्टमेंट ओनर्सला देखील वोटिंगचे राईट्स दिलेले नाहीये किंवा पार्टिसिपेशनचे राईट्स नाही दिले. फक्त फर्स्ट ओनर जो आहे तोच मीटिंग्स मध्ये आणि वोटिंग मध्ये तो पार्टिसिपेट करू शकतो. म्हणजे ह्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यावरच हे कमिटी काम करत आहे. आणि जसं प्रोव्हिजनल मेंबर कन्सेप्ट आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे नॉमिनेशनच्या बेसवरती, म्हणजे कोण ना कोणतरी मालक हवा, वारस हवा तिथे, किंवा एक व्यक्ती तरी हवा. मग त्या व्यक्तीची नियुक्ती कशी करावी ह्याच्यासाठी ही आता नवीन कमिटी देखील ती प्रोव्हिजन आणण्याचा प्रयत्न करते. मॅडम, त्याच्यामध्ये कसं आहे की आता सोसायटीजमध्ये जेव्हा आपण बघतो की जर एखादे वयोवृद्ध असतील, आजारी असतील मेंबर, तर अशा वेळेला ते मीटिंग अटेंड करू शकत नाही, तर ते असोसिएट मेंबर नेमतात. त्याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे की असोसिएट मेंबर कोण होऊ शकतं. तुमचा मुलगा, मुलगी, सून, बायको किंवा मग अजून नातू, असे ते रिलेशनशिप दिलेले आहेत. तर त्यांच्यापैकी तुम्ही कोणालाही असोसिएट मेंबर अपॉइंट करून त्या असोसिएट मेंबरला वोटिंगचे पण राईट्स आहेत. असोसिएट मेंबर इलेक्शन सुद्धा कॉन्टेस्ट करू शकतो, पण इथे तशी काहीच सुविधा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तो एक प्रश्न आहे. आणि जॉईंट होल्डरला सुद्धा ह्या सगळ्या फॅसिलिटीज म्हणा की अवेलेबल आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये, पण तिकडे अपार्टमेंट ऍक्टमध्ये तसं काही नाही. म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या एकदम कडक आहेत, म्हणजे वोटिंग वगैरेच्या बाबतीत, पण काही गोष्टींमध्ये अजून विचार सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांच्यात अजून एक इश्यू असा आहे की आता मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं, 1970ला कायदा आला आणि अपार्टमेंट्स जे आहे ते निर्माण झाले. मग ते मेंबर्स आता कालांतराने वयोवृद्ध झालेले आहेत किंवा ते आता हयात नाही आहेत. मग अशा केसमध्ये करायचं काय? मग आता नवीन मेंबर्स रेकॉर्डवर येत नाहीयेत, अपार्टमेंट ओनर्समध्ये नवीन येत नाहीयेत, आणि मग मीटिंगमध्ये पार्टिसिपेट कोणी करावं? बरं, हे बायलॉज जर आपल्याला अमेंड करायचे तर बायलॉ 56 सांगतो की 75% लागतात तुम्हाला. जेवढे पण अपार्टमेंट ओनर्स आहेत त्याच्या 75% लोकच बायलॉज अमेंड करतात, ते देखील बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीयेत. मग ह्या सगळ्या समस्या ज्या आता आलेल्या आहेत त्यासाठी हे कमिटीचं स्थापन झालेलं आहे. अच्छा, आता समजा अपार्टमेंटमध्ये मी आहे, अपार्टमेंट ओनर आहे मी, आणि माझ्या कमिटीच्या कामकाजाबद्दल मी फारशी खुश नाही आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो? त्या कमिटीबद्दल ती जर चांगलं काम करत नसेल किंवा त्याची तक्रार वगैरे आपण करू शकतो का? काय रजिस्ट्रारकडेच करावी लागेल. अच्छा, म्हणजे ती एक प्रोव्हिजन तिथे 25 मध्ये दिलेली आहे बायलॉ मध्ये की रिमूव्हल ऑफ बोर्ड मेंबर्स. अच्छा, ती एकच प्रोव्हिजन तेवढी ठेवली आहे, पण ती कशी, ती सुद्धा मेजॉरिटीनी. अच्छा, आणि मेजॉरिटी म्हणजे 51%. मग समजा मीटिंग मध्ये वाटलं की हे मेंबर काम नाही करत आहेत बोर्ड ऑफ मेंबरचे, त्यांना 51% लोकांनी जर सांगितलं की हे काम नाही करत, त्यांना आपण रिमूव्ह करू शकतो.
आणि वॅकन्सी देखील तिथे भरू शकतो. म्हणजे ती एक चांगली प्रोव्हिजन तिथे आहे की कॅज्युअल वॅकन्सी आपल्याकडे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये थोडीशी प्रोसिजर डेप्थमध्ये आहे, तिथे तुम्ही मीटिंग्समध्ये त्यांना कॅज्युअल वॅकन्सी भरू शकता. बरं, मला एकंदरीत ना आकडेवारी जाणून घ्यायला खूप आवडेल की नेमके आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजमध्ये राहणारी किती मंडळी आहेत, अपार्टमेंट ओनर्स किती आहेत, ह्याची संख्या काय आहे. कारण बऱ्याचदा असं वाटू शकेल आपल्या प्रेक्षकांना की त्यांची संख्या कमी आहे की काय, पण काय सांगाल सर तुम्ही? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोर दॅन 1,25,000 हाऊसिंग सोसायटीज आहेत. हो, आणि हा फिगर जो आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख जर कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील तर 1,25,000च्या पेक्षा जास्त हाऊसिंग सोसायटीज आहेत. हा मोठा फिगर आहे आपल्याकडे. तसंच अपार्टमेंटचा फिगर पूर्वी आम्हालाही असं वाटत होतं की अपार्टमेंट्स जे आहेत ते कमी असतील, पण एकट्या संभाजीनगरमध्ये 30,000 आहेत, पुण्यामध्ये मोर दॅन 60-70,000 अपार्टमेंट्स आहेत, ठाण्यामध्ये आहेत, नवी मुंबईमध्ये आहेत. तर हा फिगर देखील 1 लाखच्या वरती जातो अपार्टमेंटचा. आणि मग एक दृष्टिकोन आहे की जर समसमान दोन्ही जर एंटिटी असतील तर मग दोन्ही एंटिटीचे कायदे सक्षम बनवावेत आणि सक्षम कायदे लोकांना प्रदान करावेत. हो ना, कारण आता ऐकणाऱ्यांना बऱ्याचदा असं वाटू शकतं की कदाचित हे नियम असे आहेत त्यांची संख्या कमी आहे म्हणून की काय, तर तसंही नाहीये. नाही, या दोन्हीमधला फरक पण साधारणतः लोकांना कळत नाही. एक्झॅक्टली, म्हणून मी सुरुवातच दोन वेगवेगळे कायदे आहेत आणि त्यांचं सगळंच वेगळं आहे. अजून कायद्यांबद्दल काय सांगाल, त्याच्या वेगळेपणाबद्दल? वेगळेपणाबद्दल म्हणजे जेव्हा आपण सोसायटी म्हणतो हाऊसिंग सोसायटी, तर प्रत्येक ती जागा जी असते, जमीन जी असते ती त्या सोसायटीची, कारण सोसायटी इज अ सेपरेट एंटिटी. बरोबर, त्याला स्वतःचं, सोसायटीला स्वतःचं पॅन कार्ड असू शकतं, राईट. सोसायटीच्या नावे ती प्रॉपर्टी चढते. बरोबर, पण अपार्टमेंट ओनर्सचं जेव्हा आपण बघतो तर ती जागा प्रत्येकाच्या मालकीची असते. आणि साधारणपणे जेव्हा एखादा बिल्डर ते डेव्हलप करतो तर बिल्डर काय करतो, बिल्डर ती जागा स्वतःच्याच नावाने ठेवतो. अच्छा, हां. तर त्यामुळे ती जागा जर बिल्डरनी सगळ्या अपार्टमेंट ओनर्सच्या नावाने केली नाही आणि स्वतःच्याच नावाने ठेवली तरी परत प्रॉब्लेम होऊ शकतो. परत रिडेव्हलपमेंटला वगैरे आपण जेव्हा जातो तर तेव्हा सोसायटीमध्ये आपण कसं रिडेव्हलपमेंटसाठी सगळे कायदे नियम, जे एक नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्या अनुषंगाने रिडेव्हलपमेंट होतं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजचं. पण अपार्टमेंट्स आपण बघितलं तर बरेचदा मग त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तुमचं अपार्टमेंट आहे ते कन्वर्ट करा सोसायटीमध्ये आणि नंतर मग तुम्हाला जे सोसायटीला जे नियम लागू पडतील रिडेव्हलपमेंटसाठी, जे 2019चं जे गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आहे, मग ते असं काहीतरी त्यांना उलटसुलट सांगितलं जातं. परत मग त्याच्यामध्ये असा प्रश्न येतो की जी जागा जर बिल्डरच्या नावाने असेल तर तिथे पहिला प्रश्न येतो. दुसरं, जर जागा सगळ्या मेंबरच्या नावाने असेल, परत मग ते रिडेव्हलपमेंटला जाताना सगळ्या मेंबर्सचे कन्सेंट घेणं आणि ते पुढे जाणं. पण जागाच जर तुमच्या नावाने नसेल तर मग तुम्ही कसं काय त्याच्यावर रिडेव्हलपमेंट करू शकता. आणि रिडेव्हलपमेंट करण्यासाठीचे आता आपल्याकडे नियम सुद्धा नाही आहेत, विशिष्ट नियम. आता मला नक्की वाटतंय की आता हे कमिटीचा जे उल्लेख करतायत तर त्या कमिटीने नक्की हा विषय आपल्या संज्ञांमध्ये घेतला असेल आणि नक्की ते पुढे त्याच्यावर काहीतरी काम करते. म्हणजे पुनर्विकास हा आता खूप कळीचा मुद्दा आहे. म्हणजे अनेक पुनर्विकासाची कामं सुरू आहेत शहरांमध्ये किंवा उपशहर आपण म्हणूया तिथे. तर मग अपार्टमेंट ओनर्सना मग त्यांच्या बिल्डिंग्स पण खूप जुन्या झालेल्या असतात आणि मग कसं ह्याच्याकडे सकारात्मक बघावं या सगळ्या मंडळींनी? जसं मॅडमनी सांगितलं तसं 2 विषय आहेत. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही त्याला लीगल एंटिटी म्हणून आपण संबोधतो आणि मग लीगल एंटिटी असल्यामुळे रिडेव्हलपमेंटमध्ये प्रकरण एकदम सुलभ होतं. आपण जर त्यांचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बघितलं तर तिथे असतं, पहिला डेव्हलपरचं नाव असतं आणि दुसऱ्या पार्टमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं नाव असतं, बिकॉज दे रिप्रेझेंट द मेंबर्स. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज द लीगल एंटिटी. पण अपार्टमेंटमध्ये तसं नाही आहे. मग तिथे विषय काय होतो की जर डेव्हलपर पार्ट 1 मध्ये असेल तर मग सगळ्या मेंबर्स पार्ट 2 मध्ये इनकॉर्पोरेट होतात आणि मग जेवढे मेंबर्स अपार्टमेंटमध्ये आहेत त्या सगळ्यांना तुम्ही घ्यावं लागतं. जर ज्यांची कन्सेंट घेतली नाही, पूर्वी असा विषय होता की समजा कन्सेंट नाही घेतली तर मी आय एम द ओनर ऑफ द प्रॉपर्टी, मग ओनर असल्यामुळे मी अडखटी पण आणू शकतो, हे पूर्वी होतं. एकटा पण माणूस. येस, पण आता त्यांनी कायद्यामध्ये सुधारणा ऑलरेडी झालेली आहे. ती म्हणजे मेजॉरिटीचं डेफिनेशन तिथे दिलेलं आहे आणि मेजॉरिटी 51%. मग 51% लोक सेक्शन 6A मध्ये असं सांगितलेलं आहे की जर 51% लोक सांगतायत
की आपण रिडेव्हलपमेंटला जाऊया आणि हा डेव्हलपर नियुक्त करूया, तर मग त्याचं पालन करावं आणि बाकीच्या 49%नी 51% येऊन त्या डेव्हलपरला अपॉइंट करावं असं कायद्याने स्टॅच्युटरी राईट्स दिलेले आहेत. त्याप्रमाणे 6B जो आहे 2023 मध्ये अजून एक अमेंडमेंट झालेली आहे की जर समजा ह्या 49% जे मायनॉरिटी आहे किंवा कुठलीही मायनॉरिटी आहे, मायनॉरिटी मेंबर्स जर रेजिस्ट करत असतील की रिडेव्हलपमेंटमध्ये खाली करत नसतील घरं, तर मग त्याच्यात एव्हिक्शनची पण प्रक्रिया आता 6B मध्ये आलेली आहे आणि प्लॅनिंग अथॉरिटीला त्याला राईट्स दिलेले आहेत की तुम्ही पोलिसांमार्फत देखील एव्हिक्शन करू शकता. कारण बिल्डिंग जर जुनी असेल आणि जर्जर झालेली असेल तर मग तिथे राहणं हे सेफ नाही आहे. पहिली बिल्डिंग वेकेट करणं हे गरजेचं आहे आणि रिडेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सेक्शन 14 मध्ये एक प्रोव्हिजन आपल्याकडे आता अशी आहे की तुम्ही ह्या कायद्यातनं बाहेरही येऊ शकता. जर आपल्याला वाटत असेल इथे क्लिष्टता आहे आणि आपल्याकडे नियमावली प्रॉपर नाही आहे किंवा अपार्टमेंटमध्ये आपल्याला तेवढं स्ट्रेंथन होता येत नाहीये, तर मग सगळ्यांसाठी आपण अपार्टमेंट कायद्यामधनं बाहेर येऊ शकतो, कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करू शकतो आणि सोसायटी मार्फत आपण रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया देखील राबवू शकतो. मॅडमने जो उल्लेख केला की विशेष करून रिडेव्हलपमेंटच्या वेळेला की तुम्ही आता अपार्टमेंटच्या ऐवजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी व्हा असे डेव्हलपर जे पुश करतो किंवा जो दबाव आणतो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय त्याच्याबद्दल आहे? अपार्टमेंट कायद्यामध्ये 2-3 मिस्चिफ्स पण आहेत. म्हणजे डेव्हलपर पूर्वी अपार्टमेंट का फॉर्म करायचे हा एक वेगळा कन्सर्नचा भाग आहे की बऱ्याच ठिकाणी ते चूज करायचे की आपल्याला जर सोसायटी फॉर्म करायची का अपार्टमेंट, मग अपार्टमेंट चूज करतो. कारण तिथे 2-3 प्रकार असे आहेत. सेक्शन 2 मध्ये एक दिलेलं आहे की तुम्ही लीज वरती पण देऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे समजा ओनरशिप राईट्स आहेत तर आपला कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा सांगतो की जे राईट्स तुमच्याकडे आहे डेव्हलपरकडे आहे ते सगळे पास ऑन झाले पाहिजेत कोऑपरेटिव्ह सोसायटीला, पण तिथे तसं नाहीये, ते लीज करायचे. मग ती एक मिस्चिफ होती. मग तिथे आम्ही आता थोडंसं वर्कआउट करतोय की फक्त गव्हर्नमेंट एंटिटी ज्या आहेत, सिडको आहे, म्हाडा आहे, हेच फक्त लीज करू शकतात, पण प्रायव्हेट डेव्हलपर असेल तर तो लीज करू शकत नाही. हा एक त्रुटी होती. दुसरं तिकडे एक शब्द आहे लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या ग्राउंड फ्लोअरला फ्लॅटच्या बाहेर एक गार्डन आहे, तर ते गार्डन अपार्टमेंटमध्ये आपण लिमिटेड इंटरेस्ट क्रिएट करून त्या पर्टिक्युलर अपार्टमेंटला देऊ शकतो. ही प्रोव्हिजन आहे आणि असं बरेचसे केलेले आहेत. मग हे सगळे लिटिगेशन्स कोर्टामध्ये येतात. टेरेस दिलेले आहेत. मग तुम्ही अशा सगळ्या जर प्रायव्हेट गराज जे पूर्वी गराज साईडला असायचे बिल्डिंगमध्ये ते अलॉट केलेले आहेत लिमिटेड इंटरेस्ट म्हणून, प्लस त्यांना तिथे पर्सेंटेजही वाढतात, म्हणजे त्यांचे मेजॉरिटीचे वोटिंग राईट्सही वाढतात त्याच्यामुळे, त्या गार्डनच्या एरियामुळे. असंही आहे तिथे. मग हे सगळे त्रुटी जे आहेत ना त्या ओव्हरकम कशा कराव्यात आणि मग हा कायदा सक्षम कसा करावा ह्याच्यावरती प्रयास चालू आहे. या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्यांचं निवारण मग कशा पद्धतीने होतं? अपार्टमेंट जे सगळे ओनर्स असतात त्या तक्रारी बोर्ड ऑफ मेंबर्स, जसं इथे आपल्याकडे मॅनेजिंग कमिटी आहे तसं म्हणजे पहिले आपण मॅनेजिंग कमिटीकडे जशी तक्रार करतो तिथे आपण बोर्ड ऑफ मेंबर्सकडे तक्रार दाखल करू शकतो आणि नाहीच झालं तर मग त्यांचं डीड ऑफ अपार्टमेंट असतं ते डीड ऑफ अपार्टमेंटमध्ये बघायला हवं आणि त्याच्यात जी यंत्रणा दिली असेल त्याच्या अनुषंगाने पुढे जायला हवं, नाहीतर मग सिव्हिल कोर्टाच्या माध्यमातून पुढे जायला हवं. अजून थोडं क्लिष्टता आहे म्हणजे त्याच्यामध्ये नाही का? त्याच्यामध्ये बेसिकली सुरुवातीपासून रेग्युलेशन ॲज काही नव्हतं. जरी कॉम्पिटंट अथॉरिटीचा उल्लेख होता पण असं ड्रास्टिकली त्याच्यामध्ये काही हे नाही केलं तर ही तुम्हाला शिक्षा होईल, ते नाही केलं तर ते होईल, असं एवढं रेग्युलेटेड एंटिटीज नव्हत्या. कारण मुळात ती एंटिटीजच नाही आहे. बरोबर. इट इज अ ग्रुप ऑफ पीपल कमिंग टुगेदर अँड स्टेइंग टुगेदर. येस, बरोबर. तर त्यामुळे मग असं काही त्याला कुठे कुठे तक्रार दाखल करायची, मग सिव्हिल कोर्टातच धाव घ्यायला लागते. खरंय. जर आपसात तुमच्या सुटल्या नाही तक्रारी ज्या असतील त्या, मग तुम्हाला कोर्टाचंच दार ठोठावं लागेल. अपार्टमेंट भाड्याने देऊ शकतो जसं फ्लॅट आहे तसं आपण इकडे अपार्टमेंटही लिव्ह अँड लायसन्स वरती देऊ शकतो. सेम नियम आहेत सगळे? नाही, ह्याच्यात नियम नाही आहेत. अपार्टमेंट पण तुम्हाला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट सेक्शन 55 की जसं तुम्ही जर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हटलं की तुम्हाला समजा भाड्याने जर द्यायचं असेल तर तुम्हाला सोसायटीला इंटिमेशन करायचं, लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट द्यायचं किंवा पोलीस इंटिमेशन रिपोर्ट द्यायचं. पण इकडे असं काय नाहीये रूल. पण तो जो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट जो आहे ना सेक्शन 55 तो तिकडे पण ऍप्लिकेबल आहे. तुम्ही जर नाही दिलं समजा ॲज पर सेक्शन 55 मग तुम्हाला 3 महिन्याची जेल आहे
अच्छा 5,000 रुपीज फाईन आहे, अदरवाईज बोथ. बर असं त्याच्यात प्रोव्हिजन आहे. मग ती हाऊसिंगला पण ऍप्लिकेबल आहे आणि अपार्टमेंट ओनरशिपला पण ऍप्लिकेबल आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट रेजिस्टर करणं पण मॅन्डेटरी आहे रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये, मॅन्डेटरी आहे. त्यामुळे हा विषय जो आहे ना, आपल्या माध्यमातून आपण हा सर्व ग्राहकांसमोर मांडत आहोत की लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट मग भलेही ते कोऑपरेटिव्ह सोसायटी असो की अपार्टमेंट असो, त्यांनी मॅन्डेटरी ते रेजिस्टर्ड करणं गरजेचं आहे. रेजिस्टर्ड नाही केलं तर कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जो टेनंट सांगतो ती पूर्व दिशा धरली जाईल. टेनंटचे कंटेन्शन्स विल प्रिवेल अनलेस अदरवाइज प्रूव्ड. म्हणजे मग लँडलॉर्ड कडे बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट होतं की आपल्याला ते कॉन्ट्राडिक्ट प्रूव्ह करायचं आहे. मग या सगळ्या त्रुटीमधनं जर आपल्याला सावरायचं असेल तर अग्रीमेंट नेहमी रजिस्टर्ड करावं. आणि एग्रीमेंट रजिस्टर करण्याची जबाबदारी जी आहे ती लायसन्सरवर आहे. म्हणजे जो ओनर आहे प्रॉपर्टीचा त्याची ती जबाबदारी आहे की त्यांनी ते एग्रीमेंट रजिस्टर करणं. अच्छा, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू नाही, आम्ही पण ज्यावेळेस ट्रेनिंगला जातो ना त्यावेळेस सांगतो ह्याच्यात किती 1,500 ते 2,000 रुपये खर्च होतो रजिस्टर करण्यासाठी. आणि तुमची लाखो रुपयाची प्रॉपर्टी तुम्ही ती घालून बसाल 2,000साठी, करोडो रुपयाची प्रॉपर्टी 2,000 साठी घालून दी. म्हणून आम्ही सगळ्यांना सेक्शन 55 ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंगला प्रत्येक रविवारी वेगवेगळे सोसायटी त्यांना सांगतो सेक्शन 55 जो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल त्याच्याप्रमाणे रजिस्टर करा, 2,000कडे बघू नका. सगळ्यांना आम्ही ते सांगत असतो. आणि आता ते आपल्या घराच्या कम्फर्ट मधनं आपण करू शकतो. तिथे पहिलेसारखं नाहीये की रजिस्ट्रारच्या ऑफिस मध्ये जाऊन करावं लागतं. जर तुमच्याकडे तो वेबकॅम आणि सगळं सुविधा ज्या लागणाऱ्या असतील ते तुम्ही तुमच्या घरून सुद्धा करू शकता. अच्छा. आणि याच्या सगळ्या फीज कशा पद्धतीने ठरवल्या जातात? हस्तांतरणाची फी किंवा कॉमन फीज ज्या आहेत, कॉमन खर्च, कॉमन जागा, ह्या सगळ्या पैशांच्या बाबतीत कसे ते ठरवलं जातं? हा एक पॉइंट जो मेजर डिफरन्स आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि अपार्टमेंट मध्ये. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये बायलॉ 65, 66, 67 सांगतात की तुम्ही सर्व्हिस चार्जेस जे आहेत ना ते पर युनिट वाईज घ्यायचे. जर तुमचा फ्लॅट 1 BHK असेल आणि बाजूचा फ्लॅट 4 BHK असेल तरी दोघांसाठी सर्व्हिस चार्जेस सेम आहेत. अच्छा. पण बाकीचे जे चार्जेस आहेत, रिपेअर मेंटेनन्स आहे, सिंकिंग फंड आहे, ते काही इन्शुरन्स चार्जेस आहेत, हे तुमचे एरिया वाईज आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये. पण अपार्टमेंटला जर आपण बघितलं तर इथे सेक्शन 6 आणि सेक्शन 10 मध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की पर्सेंटेज काढायचे. कसे काढायचे? तर व्हॅल्यू ऑफ अपार्टमेंट, व्हॅल्यू ऑफ अपार्टमेंट टू द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी प्रमाणे पर्सेंटेज काढायचे आणि मग त्या बेसिसवरती तुम्हाला कॉमन मेंटेनन्स जो आहे तो आम्ही चार्ज करणार असं आपल्या कायद्याने सांगितलेलं आहे. मग ह्यामध्ये अजून एक मोठा विषय असा आलेला आहे की आपला फ्लॅट 500 स्क्वेअर फीटचा पण आपण 2018 साली घेतला आणि आपल्या शेजाऱ्याने फ्लॅट 2024 साली 500 फुटाचाच घेतला, पण दोघांच्या किमतीमध्ये फरक आहे. त्यामुळे 2024ला ज्यांनी घेतला त्याचे पर्सेंटेज जास्त अपार्टमेंट कायद्याखाली. मग हा थोडीशी जे तफावत आहे त्या व्हॅल्यूच्या ठिकाणी आपण जर एरिया शब्द टाकला असता तर मग कायदा अजून सक्षम झाला असता. असं सगळं आता हे विचार विनिमय चालू आहे. म्हणजे जो रिसेल मध्ये तो घेतो त्याला थोडंसं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे असं आपण म्हणू शकतो का सेफली? नाही, ज्यांनी पूर्वी स्टार्टिंग मध्ये ज्या वेळेला जसे घेतले फ्लॅट्स त्यावेळेला त्यांची जी काय व्हॅल्यू आहे त्या बेसिसवरती ते पर्सेंटेज डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये ठरलं आणि ते पुढे कंटिन्यू होतात. आपल्याकडे इथे सेक्शन्स मध्ये पण सांगितलेलं आहे 19-20 मध्ये की वेंडर जो नवीन घेणारा आहे त्याला सेम राईट्स जे आहेत ते मिळतात जो ओरिजिनल ट्रान्सफरर आहे त्याप्रमाणे. आणि मग इन्शुरन्स बद्दल काय सांगाल तुम्ही? इन्शुरन्स करायचं आहे, कंपल्सरी आहे ते, म्हणजे प्रोव्हिजनच आहे ऍक्ट्स मध्ये ते प्रोव्हिजन आहे. तुम्हाला 21 मध्ये प्रोव्हिजन दिलेलं इन्शुरन्स कंपल्सरी आहे. आणि काय काय त्याच्यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो? नॉर्मली जे तुमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये असतं ना, फायर आहे, अर्थक्वेक आहे, फ्लडिंग आहे, ते सगळं सेम. ओके. आणि बेसिकली आता हे ओरिजिनल स्टॅट्यूट मध्ये पण आलेलं आहे. जर आपण आता रेरा कायदा बघितला तर रेरामध्ये पण सेक्शन 15 मध्ये सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही आता इन्शुरन्स 15-16 मध्ये तुम्हाला तिथेही प्रोव्हिजन दिसते की इन्शुरन्स तिथून मॅन्डेटरी करायचं राईट फ्रॉम स्टार्ट ऑफ द प्रोजेक्ट. आणि प्रोजेक्ट हस्तांतरण झाल्यावरती ह्या दोन्ही एंटिटीजना सांगितलंय की तुम्ही देखील इन्शुरन्स करून घ्यायचं. रेरा कायद्यामधला जो इन्शुरन्स आहे मला वाटतं तो टायटल साठी आहे. नाही, आणि तो स्टार्ट ऑफ प्रोजेक्ट साठी पण आहे. समजा प्रोजेक्ट सुरू असताना फ्लडिंग समजा काय झालं किंवा अर्थक्वेकने काही डॅमेज झालं तर इन्व्हेस्टर्सचे पैसे त्याचे कन्सर्न असावा म्हणून तो रेरा कायद्याखाली इन्शुरन्स पण मॅन्डेटरी केलेला आहे. आणि तसाच इथे आपल्याकडे बायलॉ मध्ये प्रोव्हिजन आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये की तुम्ही 160 मध्ये दिलेलं आहे की इन्शुरन्स करावा. आणि मग अपार्टमेंटमध्ये सेक्शन मध्ये टाकलेलं आहे की सेक्शन 21 मध्ये इन्शुरन्स तुम्ही प्रॉपर्टीचा करावा.
कंपल्सरी. आणि आता रेराचा विषय आलाय तर सांगते की जर एखादं अपार्टमेंट नव्याने कन्स्ट्रक्ट होणार असेल तर ते पण रेरामध्ये रेजिस्टर करणं मॅन्डेटरी होईल. कारण रेरामध्ये 3 त्यांनी एक्सेप्शन सांगितले. जर तुमचा प्लॉट 500 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी असेल किंवा 8 अपार्टमेंट पेक्षा कमी तुमचं फ्लॅट्स त्याच्यात तयार होणार असतील, आपण तिथे अपार्टमेंट्स म्हणू. कारण रेरा कायद्यामध्ये प्लॉट अपार्टमेंट ह्याच म्हणजे टर्मिनॉलॉजी यूज केलेली आहे. आणि किंवा ते रिनोव्हेशन किंवा रिडेव्हलपमेंट अशा पद्धतीचं असेल तरच ते तिथे रेजिस्टर करायची गरज नाही. नाहीतर तुम्हाला रेरामध्ये ते रेजिस्टर करणं बंधनकारक आहे. आणि ज्या काही रेराच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या त्या अपार्टमेंट कन्स्ट्रक्ट करताना बिल्डरला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि जे काही अपार्टमेंट ओनर्स असतील त्यांना ते अलॉटीचं स्टेटस रेरा कायद्यामध्ये मिळणार आणि त्यांचा इंटरेस्ट पण तसा प्रोटेक्ट होईल. म्हणजे सगळं डिले वगैरे होणं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. कारण रेरा कायद्यामध्ये त्यांनी फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट प्रोजेक्ट असं म्हटलेलं आहे. रिअल इस्टेट प्रोजेक्ट मध्ये सगळंच आलं. करेक्ट. की तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे एखादी जमीन घेऊन तुम्ही बनवताय किंवा प्रमोटरची पण व्याख्या दिलेली आहे. प्रमोटर कोण आहे? जो एखादी सोसायटी जर रिडेव्हलपमेंटला गेली तर सोसायटी ऑल्सो बिकम्स अ प्रमोटर. करेक्ट. तर त्यामुळे रेरा कायद्यामध्ये यांना सगळ्यांना प्रोटेक्शन मिळू शकतं. आणि इंटरेस्टिंग असं आहे की रेरा कायदा 2016 साली आपल्याकडे आला आणि आपला अपार्टमेंट कायदा 1970चा आहे. पण 1970च्या आपल्या महाराष्ट्राच्या ऍक्टमध्ये जे अपार्टमेंटचं डेफिनेशन आहे आणि रेरा कायद्यातलं 2016चं जे डेफिनेशन आहे ते तंतोतंत सेम आहे. म्हणजे रेरा कायदा जेव्हा ड्राफ्टिंग करत होते त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्र अपार्टमेंट ऍक्ट आपला रिफर केला. कारण आपला असा ऍक्ट आहे अपार्टमेंटचा की आपला ऍक्ट आल्यावरती इतर राज्यांनी आपल्या बघून ते ऍक्ट्स त्यांचे आणलेले आहेत. म्हणजे कर्नाटक राज्याने 1972ला आणलं, मग दिल्लीमध्ये आलं 1986 मध्ये, 87ला UPs वगैरे असे कायदे आलेले आहेत. आणि तसंच रेरा कायद्याने अपार्टमेंटचं डेफिनेशन आपलं घेतलं. कॉमन एरिया फॅसिलिटीजचं डेफिनेशन जर अपार्टमेंटचं आपण बघितलं आणि रेराचं बघितलं ते देखील तंतोतंत मॅच होण्यासारखं डेफिनेशन्स आहेत. त्यामुळे कायदे आपलेही सक्षम आहेत. फक्त अजून जसं आपण म्हणतो की ॲज द सोसायटी चेंजेस लॉ शुड ऑलवेज चेंज, आणि त्या बेसिसवरती हा लॉ आता रिवाईव्ह करायचे प्रयत्न आहेत. सर मला विचारायचं की अपार्टमेंटचं ऑडिट करणं गरजेचं आहे का? ऑडिटचं किती महत्त्व आहे? कारण सोसायटीजबद्दल आपण बोललो होतो की ऑडिट किती महत्त्वाचं ठरतं, काय सांगाल तुम्ही? हो, बेसिकली ऑडिट आपण का करतो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये? कारण हा जो येणारा पैसा आहे, हा जो फंड्स जे रेज होतात आणि त्याच्या पूर्ण केअरटेक करण्याची किंवा त्याचं नियोजन करण्याची जबाबदारी ही मॅनेजिंग कमिटीवरती असते कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये. अपार्टमेंटमध्ये तीच कन्सर्न जो आहे तो बोर्ड ऑफ मेंबर्सवरती ती लायबिलिटी दिलेली आहे. त्यांनी ती जबाबदारी घेऊन ते कार्य करायचं आहे की त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहे. प्रत्येक मेंबरला, अपार्टमेंट ओनर्सना आपल्याला सर्व्हिसेस प्रदान करायचा आहे. आणि हा जो पैसा, कॉमन पैसा जो आहे त्याचं कुठेतरी ऑडिट व्हावं, कारण पारदर्शकता असावी, ट्रान्सपरन्सी आणि फेअर प्ले हा जो कन्सेप्ट आहे तो असावा. आणि वर्षाच्या शेवटला जे पण पैसे आपण कलेक्ट केले होते आणि जे खर्च केलेले आहेत ते सर्वांचा हिशोब कितोब आपण सर्व मेंबरच्या समोर मांडावा, हीच एक ऑडिटमधनं येणारी बेसिक कन्सेप्ट आहे. मग जसं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ऑडिट आहे तसं इथे आपण जर बघितलं तर बायलॉजमध्ये 48-49ला अकाउंटिंग सिस्टम दिलेलं आहे की अकाउंट्स मेंटेन ठेवावेत. आणि मग ती जबाबदारी कशी आहे तर मग ती बोर्ड ऑफ मेंबर्सची जबाबदारी आहे. आणि मग तसंच पुढे 50 आणि 51मध्ये ऑडिटर अपॉइंटमेंट करावा, ऑडिट करावं, हे इथे देखील दिलेलं आहे. बेसिक इंटेन्शन क्लिअर आहे, पैसे सर्वांचे आहेत, हिशोब सर्वांना दिला पाहिजे, तोच विषय आहे. फक्त इथं ऑडिटचं कसं माहिती का, आपली जी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये जो ऑडिटरची तुम्ही आपण नेमणूक करतो ना तो ऑडिटर पॅनलवरचा पाहिजे. अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट मध्ये तो चार्टर्ड अकाउंटंट पाहिजे. दोन्ही पण ऑडिट, दोन्ही ह्याच्यातलं ऑडिट जुलैच्यात व्हायला पाहिजे. आणि इथे कसं होतं, तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑडिटरची ज्यावेळेस तुम्ही नेमणूक करता तर त्याला अपॉइंटमेंट लेटर द्यायचं, त्याच्याकडून कन्सेंट लेटर येतं आणि विदिन 1 month फ्रॉम द अप्रुव्हल ऑफ द ऑडिटर तुम्हाला रजिस्टरला सबमिट करायचं आहे. ते इकडे नाहीये, प्रोसेस आहे ती इकडे प्रोसेस आहे, इथे ती प्रोसेस नाहीये. पण ऑडिट करणं दोन्ही कंपल्सरी आहे, जुलैमध्ये करणं कंपल्सरी आहे. ऑडिट केलं तर कसं ट्रान्सपरन्सी एक मुद्दा आहे आणि ट्रस्टवर्दीनेस पण होतं की तुम्ही जे पैसे एकत्र करताय
त्याचं कुठेतरी योग्य प्रकारे विनिमय होतोय, त्यामुळे लोकांना पण एक ट्रस्ट वाटतं की नाही बाबा चला आपण देऊ शकतो. सगळ्यात जास्त शंका आणि तिथेच निर्माण झालेल्या असतात, पैसा येतो तिथे वाद निर्माण होतात. बरोबर. या सगळ्यामध्ये अपार्टमेंट्स मध्ये आपण अंतर्गत काही बदल करू शकतो, म्हणजे इंटरनल चेंज? क्लिअर कट बायलॉज मध्ये पण प्रोव्हिजन आहे आणि सेक्शन मध्ये पण दिलेलं आहे. सेक्शन 8 क्लिअर कट सांगतो की तुम्ही बदल नाही करू शकत. यू कॅनॉट जिओपार्डाइज द साऊंडनेस ऑफ द स्ट्रक्चर असे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे इंटरनल चेंजेस जर करायचे असतील आपल्या हे दोन्ही जे नियमावली आहे, म्हणजे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असो किंवा अपार्टमेंट असो, बेसिकली इट गोज टू युअर DCPR, म्हणजे ज्या डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स प्रमाणे तुमची इमारतीचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि म्युन्सिपल प्लॅनिंग अथॉरिटीनी जे तुम्हाला सँक्शन केलेलं आहे त्याप्रमाणे तुमची इमारत झालेली आहे. मग त्या डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला एक भिंत जरी तुम्ही काढलीत तिकडनं तर त्यासाठी देखील तुम्हाला परवानगी घ्यावी लागते, भिंत काढावी किंवा घालावी. अच्छा. आणि म्हणून इंटरनल चेंजेस मग भलेही कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असो किंवा अपार्टमेंट असो, विदाउट द परमिशन ऑफ द प्लॅनिंग अथॉरिटी तुम्ही ते करणं योग्य नाही आहे. पण म्हणजे मोठे स्ट्रक्चरल चेंजेस असतील तर छोट्या छोट्या दुरुस्त्या त्यांना पण रिपेअरिंगला देयर इज नो नीड ऑफ परमिशन. बेसिकली जो प्लॅन तुमचा अप्रूव्ह झालेला असतो यू कॅनॉट चेंज, त्याच्या बेसिस मध्ये तुमचं कन्स्ट्रक्शन झालेलं असतं. बरोबर. आणि तो प्लॅन करताना काहीतरी ठोकताळे वापरलेले असतात, त्याच्यामध्ये बरंचसं कॅल्क्युलेशन गेलेलं असतं, लोड बेअरिंग असतं. सडनली तुम्ही काहीतरी त्याच्यातला एखादा कॉलमच काढला तर मागे आपल्याला माहिती आहे की घाटकोपरच्या एका सोसायटीचं काय झालेलं होतं, कारण हे स्ट्रक्चरल चेंजेस केले गेले होते. खरं. तर त्यामुळे ते तिथे राहणाऱ्या लोकांच्या सेफ्टीच्या दृष्टीने पण योग्य नाहीये. त्यामुळे करायचं असेल तर पहिले ते तुमच्या अथॉरिटीकडनं, लोकल अथॉरिटीकडनं तुम्ही ते अप्रुव्हल घ्या आणि त्याच्यानंतर, आणि त्याच्यासाठी पण पहिले तुमचे बोर्ड ऑफ मेंबर्सनी तुम्हाला अप्रुव्हल दिलं पाहिजे. कारण एका मेंबरनी काहीतरी चेंज केलं तर ते पूर्ण त्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरला इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे बाकीच्या मेंबर्सना हे माहिती असणं, त्यांची परवानगी असणं, तरच पुढे ते जाऊन लोकल अथॉरिटीकडे. मला वाटतं ही वैयक्तिक जबाबदारी आहे नाही का, आणि की आपलं कन्स्ट्रक्शन चांगलं राहणं आणि अनेक वर्षांसाठी छान राहणं ही आपली जबाबदारी आहे. कमर्शियल यूजच्या बाबतीत अपार्टमेंट्सचे काय नियम आहेत? आपण तिथे करू क्लासेस घेणं किंवा हे जे सोसायटीजमध्ये आपल्या प्रिमायसेसमध्ये आपण करू शकतो, अपार्टमेंटमध्ये पण तसं? अपार्टमेंटचं डेफिनेशन तसं वाईड आहे. जसं मगाशी आपण कव्हर केलं की रेराचं डेफिनेशन आणि अपार्टमेंटचं डेफिनेशन ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये सगळ्या प्रकारच्या युजेस कव्हर केलेले आहेत. पण मेन परत कन्सर्न येतो की ज्या यूजसाठी सँक्शन झालेला आहे कॉर्पोरेशन प्लॅनिंग अथॉरिटीकडनं, मग त्या यूजसाठी तो फ्लॅट वापरला, अपार्टमेंट वापरलं जात आहे का हे बघणं गरजेचं आहे. अच्छा. मग समजा तो कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून जर तो सँक्शन असेल तर कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये देखील तुम्हाला अपार्टमेंट करता येतं आणि मग कमर्शियल यूज तुम्हाला त्याप्रमाणे तिकडे करता येतं. पण मेन परत स्तोत्र जातं की सँक्शन अथॉरिटीमध्ये काय झालेलं आहे. जर तो रेसिडेन्शियल पर्पजसाठी सँक्शन आहे तर तिथे कमर्शियल ऍक्टिव्हिटी करणं हे योग्य नाही आहे, कारण बेसिकली यू आर देन कॉन्ट्राडिक्टिंग द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द अप्रुव्हल. आणि इव्हन फ्लॅटची जी डेफिनेशन आहे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये सुद्धा शॉप हा फ्लॅटचा शब्द इन्क्लूड झालेला आहे. त्यामुळे तिथेही तो इन्क्लुडेडच आहे. एक असं मनात आलं की आता पार्किंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला रोजच्या जगण्यासाठी इम्पॉर्टंट झालेल्या आहेत. मग काही ठिकाणी असं असतं की अलॉटमेंट केलेली असते पार्किंगची, फ्लॅट वाईज किंवा अपार्टमेंट वाईज नंबर्स घातलेले असतात, पण जिथे नंबर घातलेले नसतात तिथे वाद आले. मग अशामध्ये काही आहे अपार्टमेंटमध्ये काही नियम किंवा काही कसं सोडवू शकतो? हा कायदा जसा जुना असल्यामुळे त्या नवीन प्रोव्हिजन्स तिथे इनकॉर्पोरेट पार्किंगच्या झाल्या नाहीत. तेच आपल्याकडे जर कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये मॉडेल बायलॉज 2014 साली ज्यावेळेला ते अमेंड केले त्यावेळेला मुद्दामून एक पार्किंगचा सेपरेट त्या लोकांनी सेक्शन्सच प्रोव्हाइड केले. सेक्शन 78 पासून ते 84 पर्यंत पूर्ण पार्किंग कसं करावं तुमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये, त्याचं नियोजन पद्धती कशा आहेत, ह्या सगळ्या पद्धती तिथे दिलेल्या आहेत. पण आपल्या इथे अजून अपार्टमेंटमध्ये पार्किंग संदर्भातले नियम आलेले नाही. पण बेसिक परत आपण डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स आणि कॉर्पोरेशनचे नियम, ज्या वेळेला बिल्डिंग इमारत कन्स्ट्रक्शन झालं त्यावेळेला पार्किंग जे आहेत ते दाखवले गेलेले आहेत अप्रुव्हल्समध्ये, आणि ते पार्किंग अलॉट करणं जसं डेव्हलपर अलॉट करतात तसं इथे अपार्टमेंटमध्ये अपार्टमेंट देखील अलॉट केलं जातो डेव्हलपरकडनं ज्या वेळेला आपण अपार्टमेंट विकत घेतो.
आणि यू आर ऑल्सो द ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. कारण अपार्टमेंट ओनर्स मध्ये यू आर द ओनर ऑफ द फ्लॅट अँड अनडिवायडेड इंटरेस्ट मध्ये देखील तुम्ही त्याचे मालक आहात. त्याप्रमाणे तिथे देखील ते तुम्हाला असाइन करतात अपार्टमेंट डीड ऑफ अपार्टमेंट्स मध्ये आणि तो भाग तिकडे येतो. पण जिथे नाही असं केलेलं आहे अलॉटमेंट्स तिथे वाद होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून डीड ऑफ अपार्टमेंट आणि डीड ऑफ डिक्लेरेशन हा कायद्याने सांगितलेला आहे की या कायद्याच्या फॉर्मॅट प्रमाणेच केला पाहिजे. इव्हन आता रेराने आपला मॉडेल अग्रीमेंटचा जो ड्राफ्ट आहे तो देखील पब्लिश केलेला आहे. बऱ्याच डेव्हलपर जर त्याचे व्हायोलेट करत असतील तर ते देखील एक व्हायोलेशनचा प्रोव्हिजन होऊ शकतं. त्यामुळे मग अपार्टमेंटसाठी देखील पार्किंगची प्रोव्हिजन ती डीड ऑफ अपार्टमेंट मधनच येते. शेअर सर्टिफिकेटचं काय गणित आहे ह्याच्यामध्ये अपार्टमेंट्स मध्ये? मगाशी सांगितल्याप्रमाणे कारण मेंबरशिप कन्सेप्ट तिकडे आहे, इकडे तुम्ही ओनर आहात. इथे मुख्य तुमचं डीड ऑफ अपार्टमेंट हे टायटल डॉक्युमेंट मानलं जातं. तिथे शेअर सर्टिफिकेट अलॉटमेंट लेटर हे देखील एक टायटल डॉक्युमेंट मध्ये एक भाग होऊ शकतो. करेक्ट. मला आता अगदी आपण चर्चेच्या शेवटी आलो. 1-2 प्रश्न मला विचारायचे आहेत शेवटी. कन्व्हेन्स वगैरे हा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आपल्याकडे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि मग नंतर शेवटचा प्रश्न मी तुम्हाला तिघांनाही विचारणार आहे. येस, अपार्टमेंटमध्ये कम्पॅरेटिव्हली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कन्व्हेन्स मिळण्याची शक्यता ही फार लांबवली जाते. बऱ्याच ठिकाणी डेव्हलपर कन्व्हेन्स प्रदान करत नाहीत. पण इकडे एक चांगलं आहे अपार्टमेंटमध्ये, ज्या वेळेला तुमचा डेव्हलपर डीड ऑफ अपार्टमेंट तुमच्याबरोबर करतो त्यावेळेला तुम्हाला फ्लॅट बरोबरच कॉमन एरियाजचे जे प्रपोर्शनेट शेअर तो तिथेच प्रदान करतो. म्हणजे त्याच क्षणाला तुम्हाला कन्व्हेन्स मिळतं. ही एक सुंदर प्रोव्हिजन जी रूल 5 नंबरमध्ये दिलेली आहे की कन्व्हेन्स म्हणजे काय, तर ज्या वेळेला डीड ऑफ अपार्टमेंट होईल त्याच वेळेला कन्व्हेन्स जो आहे तो मांडला जाईल. आणि इथे मोफा कायदा ज्या वेळेला अमेंड झाला विथ रिगार्ड्स टू द प्रोव्हिजन ऑफ डीम कन्व्हेन्स, त्यावेळेला जसं कोऑपरेटिव्ह सोसायटीला राईट्स दिले गेले, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीला सांगितलं की जर डेव्हलपर कन्व्हेन्स करत नसेल तर तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जाऊन तुम्ही देखील डीम कन्व्हेन्स घेऊ शकता. ती प्रोव्हिजन इथे देखील दिलेली आहे. म्हणजे मोफा कायद्यामध्ये सेक्शन 10 आणि 11 मध्ये ह्या दोघांनाही समाविष्ट केलेलं आहे. मग 11 मध्ये असंही सांगितलेलं आहे की तुम्ही जर अपार्टमेंट असोसिएशन असाल तर ते देखील कॉम्पिटंट अथॉरिटीला अप्रोच करून तुमचे डीड ऑफ अपार्टमेंट जे समजा झाले नसतील तर डीड ऑफ अपार्टमेंट डायरेक्शन देऊ शकतात. कॉम्पिटंट अथॉरिटी एक तुमचं डीम कन्व्हेन्सचं सर्टिफिकेट तुम्हाला अपार्टमेंटसाठी देखील दिलेलं आहे आणि बरेचसे उदाहरणं आहेत देऊन त्या लोकांनी देखील कन्व्हेन्स आपल्याकडे करून घेतलेला आहे. बरं, मला जाता म्हणजे थोडा वेळ आहे आपल्याकडे, पण तिघांनाही हा प्रश्न विचारायचा आणि तिघांनाही प्लीज याचं सविस्तर उत्तर द्या की अपार्टमेंट जेव्हा आपण खरेदी करायला जातो त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. कारण शेवटी तिथे आपण आपला पैसा देतो आहोत, आपलं स्वतःचं घर आहे शेवटी ते, भले ते कोऑपरेटिव्ह सोसायटी असो अपार्टमेंट आपण कितीही वेगळी नावं दिली तरी ते आपलं घर आहे. तर अपार्टमेंट खरेदीच्या वेळेला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? मी तिघांनाही हा प्रश्न विचारते. पहिले तर आपल्याला ते लँडचं टायटल बघायला पाहिजे कोणाच्या नावाने आहे आणि जो अपार्टमेंट बांधणार आहे त्याच्यावर त्याच्याकडे ते हक्क आहेत की नाही. कारण बरेचदा असं होतं की ती जागा तिसऱ्याची असते, डेव्हलपर फक्त डेव्हलपमेंट करण्यापुरतं ते घेतो. बरोबर, ओके. तर त्यामुळे ते जागा कोणाच्या नावानी आहे ते बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला हे बघायला हवं की त्यांचं डीड ऑफ डिक्लेरेशन काय आहे, डीड ऑफ अपार्टमेंटमध्ये काय क्लॉजेस दिलेले आहेत, आपला इंटरेस्ट तिथे कसा प्रोटेक्ट होतोय, जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने ह्या डॉक्युमेंट्स आहेत की नाही आहेत. कारण वी कॅन नॉट चूज द नेबर्स, पण आपण बाकीचं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो की कसं, म्हणजे जर सगळ्या बाकीच्या गोष्टी ठीक असतील आणि तर तुम्हाला नक्कीच जायला पुढे हरकत नाही. बाकीचं सेम डीड ऑफ अपार्टमेंट आहे ना ते अगदी थरोली तुम्ही वाचायचं की त्यात बरोबर सगळे प्रोव्हिजन्स त्याच्यात दिलेले आहेत की नाही. काय काय वेळेस काय असंच काहीतरी ते लिहिलेलं असतं आणि ते जर पाहिलं किंवा तुमचं सर्च रिपोर्ट वगैरे जर पाहिला तर मला नाही वाटत काय प्रॉब्लेम येईल. अपार्टमेंटमध्ये तुम्ही घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. हे थोडंसं ॲड ऑन आहे की सेक्शन 4 ऑफ रेरा जो आहे, सेक्शन 11 ऑफ रेरा, ह्यांनी बऱ्याचशा गोष्टी आता सांगितलेल्या आहेत डेव्हलपरना ज्या पूर्वी नव्हत्या. म्हणजे रेराची जर आपण वेबसाईट ओपन केली जिथे आपल्याला फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी करायचं आहे त्यांचा रेरा रजिस्ट्रेशन नंबर असणं पहिलं बंधनकारक आहे. विदाउट दॅट ते लोक विकूही शकत नाहीये. तर तो रेरा नंबर आपण वेबसाईटवरती जर इन्कॉर्पोरेट करून टाकला तिथे आणि तिथे आपण जर त्या प्रोजेक्टचे डिटेल्स पाहिले
तर बऱ्याचशा गोष्टी ज्या बंधनकारक आहेत प्रमोटरना अपलोड करणं त्या प्रोजेक्ट संदर्भात, जसं मॅडमनी आणि सरांनी सांगितलं की टायटल रिपोर्ट्स आहेत, डेव्हलपरची एंटिटी आहे, डेव्हलपरनी लँड ओनर बरोबर केलेलं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, हे देखील तिथे लोड करणं गरजेचं आहे, ते आपण पाहू शकता तिथे. त्याचबरोबर मग अप्रुव्हल्स, मग वेदर दॅट प्रोजेक्ट इज अप्रूव्ड ऑर नॉट, त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट, IOD, CC हे आलेले आहेत का, मग CC आलेली आहे तर कुठल्या पर्यंत आलेली आहे, प्लिंथ पर्यंत आलेली आहे का कुठल्या फ्लोअर पर्यंत आलेली आहे, हे पाहणं पण गरजेचं आहे. जर CC प्लिंथ पर्यंत असेल तर कुठलेही फ्लॅट्स खरेदी विक्री करता येत नाही. CC जर 7 स्टोरी पर्यंत असेल तर भलेही बिल्डिंग 13 माळ्याची असेल तर वरचे फ्लॅट्स तुम्हाला खरेदी करता येत नाहीत. हे आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. आणि ह्या धर्तीवरती त्याच रेराच्या वेबसाईटमध्ये त्या डेव्हलपरचे लँड ओनरचे लिटिगेशन्स देखील बंधनकारक आहे त्यांना अपलोड करणं. मग लिटिगेशन्स आहेत का ह्या प्रोजेक्टमध्ये, किंवा ह्या प्रोजेक्टचं त्या डेव्हलपरचे इतर काही लिटिगेशन्स आहेत का जे ह्याला इफेक्ट करणार आहेत का, थोडंसं ही जर खातरजमाई केली तर मग सुंदर तऱ्हेने आपल्याला आपला जो व्यवहार आहे तो होऊ शकतो. एकदा रेराच्या अखत्यारीत आलं एखादं प्रोजेक्ट, मग LOT इज व्हेरी कम्फर्टेबल आणि त्यांनी फक्त एकच काम करायचंय की महारेराच्या वेबसाईटवर जाऊन ती प्रोजेक्ट नंबर टाकून ती पूर्ण वेबसाईट अक्षरशः म्हणजे जिथे जिथे व्ह्यू दिसतं तिथे तिथे क्लिक करून प्रत्येक डॉक्युमेंट ओपन करून बघितलं पाहिजे. आणि महारेरामध्ये अजून एक सरांनी डॉक्युमेंट्सबद्दल सांगितलेलंच आहे, महारेरामध्ये जर प्रोजेक्ट रजिस्टर्ड असेल तर जोपर्यंत ती एग्रीमेंट होत नाही तोपर्यंत 10% पेक्षा जास्त रक्कम घेता येत नाही. त्यामुळे मग सगळे महारेराचे जेवढे काही नियम आहेत ते सगळे तिथे लागू होतील. बरोबर. मला वाटतं तुम्ही तिघांनीही आज अपार्टमेंट म्हणजे नेमकं काय, अपार्टमेंट ओनर्स म्हणजे नेमकं काय हे खूप छान आम्हाला समजावलं. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा रस्त्याने जात येत असतो तेव्हा काही बिल्डिंग्सवर सोसायटी लिहिलेलं असतं, अपार्टमेंट लिहिलेलं असतं आणि नेमका फरक काय आहे इतका डिटेल समजत नाही आपल्यासारख्यांना. तर आज सगळ्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही हा फरक सांगितला. छान, तुमचे मनापासून आभार मानते इथे आल्याबद्दल. नमस्कार. आणि आपण सुद्धा पुढल्या कार्यक्रमात नव्या विषयासह भेटणार आहोतच. आज इथेच थांबूया. नमस्कार.